मंडळी, पावसाळा खूप जोरात चालू झाला आहे, आपण सगळे बघतोच आहोत. आणि या पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त कुठला दोष वाढत असेल तर तो म्हणजे वातदोष. आणि हा वातदोष वाढला की वाताचे त्रास व्हायला लागतात, संधिवात व्हायला लागतो. आणि या संधिवाताचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे संधिवात साधा आणि दुसरा आहे आमवात. संधिवाताला आपण ऑस्टिओ अर्थरायटिस पण म्हणतो आणि आमवाताला आपण म्हणतो रुमेटॉइड अर्थरायटिस. हे दोन्ही प्रकार आपल्याला या ऋतूमध्ये जास्तीत जास्त बळावलेले दिसतात. जर मनुष्य लुकडा असेल, सांध्यांची झीज झाली असेल आणि त्याला चालता येत नसेल तर तो असतो प्युअर संधिवात. आणि ज्यांच्या सांध्याला सूज येत असेल, सांधे ठणकत असतील, ठसठसत असतील, कधी ह्या सांध्यावर वेदना, कधी तर दुसऱ्या सांध्यावर वेदना, जास्तीत जास्त गुडघे इन्व्हॉल्व होत असतील, घोटे इन्व्हॉल्व होत असतील, तर तो असतो आमवाताचा प्रकार. हे दोन्ही प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले दिसतात आणि ह्या दोन्हीही आजारांची चिकित्सा खूप वेगवेगळी आहे. तर या दोन्ही प्रकारांची चिकित्सा व्यवस्थित आयुर्वेदिक वैद्यांकडून करून घ्या. याचं कारण सांगतो. कारण जर तुम्ही ॲलोपॅथीची औषधं घेत असाल, तुम्ही जर स्टेरॉइड्स घेत असाल तर तो तात्पुरता आराम आहे. तुमच्या संवेदना ज्या दुखऱ्या गुडघ्यापासून तुमच्या मेंदूपर्यंत जातात, त्या संवेदना कट करायचं काम ही औषधं करत असतात आणि तो आजार तिकडे वाढत असतो. त्याच्यामुळे जेव्हा हा आजार वाढतो तेव्हा आपल्याला कळत नाही. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की घरमालक झोपला आहे आणि चोर येतो आहे आणि चोरी करून जातो आहे, त्या घरमालकाला पत्ता नाही. तसंच आपल्या शरीरामधला घरमालक म्हणजे संवेदना ही औषधं झोपवतात आणि शरीर पोखरत जातं, संधिवात वाढत जातो, आमवात वाढत जातो. त्यामुळे योग्य त्या वैद्यांकडून आयुर्वेदिक चिकित्सा चालू करा, जेणेकरून हा आजार वाढणार नाही आणि लवकर बरा होईल आणि तुम्ही या आजारापासून लवकर मुक्त व्हाल.